आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन. आपण हे तर जाणतोच की मराठी भाषा दिन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. पण मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. आज आपण जाणून घेऊयात की मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो. तसेच मराठी भाषेच्या इतिहासाविषयी जाणून घेऊयात. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. अर्थातच मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी घेतला होता. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2014 रोजी पहिल्यांदाच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन आणि मराठी भाषेचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. भारतात मराठी भाषा बोलणारी लोकसंख्या 14 कोटीपेक्षा जास्त आहे. मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता मराठी जगातील 10वी तर भारतातील 3री भाषा आहे. देशाच्या 22 अधिकृत भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. जगभरात विस्तारलेल्या या मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असं बहुतांशी मानलं जातं. गाथा सप्तशती हा 700 श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. याचा अर्थ असा की मराठी भाषा त्या लिखाणाआधी किमान 300 वर्ष अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचारविचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे असा मुद्दा मांडत प्राध्यापक हरी नरके यांनी मराठी भाषा खूप प्राचीन आहे हे दाखवून दिलं होतं. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू यांसारख्या ग्रंथांचे पुरावे 12व्या-13व्या शतकापासून आढळत आहेत. त्यामुळं मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा आहे याचे अनेक पुरावे समोर आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा 1400 शब्दांचा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला होता. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्यानं महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मेलाच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. याबाबतचा अधिनियम सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या अधिनियमानुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून 1 मेला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी संशोधन करण्यासाठी 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीनं 2013 मध्ये आपल्या अहवालात म्हटले की मराठी भाषा ही मराठी राज्य अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित आहे. मराठीचा उच्चार काळानुसार बदलत आलेला आहे. महारट्टी, महरट्टी, मराठी, मराठी असा उच्चार काळानुसार बदलत आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वय सुमारे 2500 वर्ष आहे असा दावा या अहवालात करण्यात आलाय. मराठीच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं होतं. याचाच परिणाम म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय. मराठीत दरवर्षी 2000 नवीन पुस्तके प्रकाशित होतात तर सुमारे 500 दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खाजगी प्रकाशन संस्था, शासकीय प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल आणि पाठ्यपुस्तके तसेच धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे 250 कोटी रुपयांपर्यंत आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयातील 25% ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहे.
यावरून लक्षात येतं की मराठी भाषेचा विस्तार किती मोठा आहे ते. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं मराठी भाषा अधिक समृद्ध होणार यात काही शंका नाही. कारण मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेवरील संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच मराठी भाषेच्या विकास आणि प्रसारासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल. यामुळे मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती आणि इतिहास याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास होण्यास मदत होईल. महत्त्वाचं म्हणजे भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामुळे मराठी भाषेचे महत्त्व अधिकाधिक लोकांना समजेल आणि नवीन पिढी मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.